माय गॉड, ओ माय गॉड. तर नमस्कार मित्रांनो, मी सहित आंबेडकर तुमचं परत एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. मला माहिती आहे खूप दिवसानंतर हे व्लॉग बनता, ब्रह्ममुहूर्तावर आपण ब्लॉग टाकतो. तर आता आपण जातो, गेस करा, चला गेस करा, बघूया. त्यामध्ये मीच सांगतोय. तर आपण आज जातो देवगड लिलावामध्ये आणि बघू शकतात आमचं ड्रायव्हर दी बाहुबली अक्षर आंबेडकर आणि अक्षर, कार्तिक दादा, राहुल आणि मी आणि साहिल. बघूया, साहिल आमचं पाहून मुंबईत, तर तो पण येणारा. सो बघूया तो पण येत. तर आताच लाईक करा फटाफट, 100 लाईक्स दिसू काय माका काय माहीत नाही. आणि तुमका मोठे मोठे मासे वगैरे दाखवणारे असले तर बघूया काय काय मासे लिहिल्यावर दिसतील. मोठ्या मोठ्या पातीवरचे, लॉन्चीवरचे मासे लिहिलेले असतील. ह्यांका काहीतरी गरवू खाऊयात, छोटे छोटे बांगडे काय ते, तर ते 100 रुपयाचे 200 रुपयाचे ते घेतील. आणि उद्या जे जाणार कार्तिक आणि मुंबईत, तर थोडीफार काहीतरी खरेदी करतील. खाजा बिजा मुंबईला लागतं ना, कोकणी खाजा, सो त्या वगैरे खरेदी करतील. तर आता आपण जाऊया, चला देवगडमध्ये. बघू शकतास राहुल इलो अरे लाव ना का फोन इलो येता घड्याळ घालतं, घड्याळ जाऊचा लिलाव आता. आणि ह्यांची फॅशन बघा, जसे काही पोरी बिरीत बघू घेणार. तर मित्रांनो, आता आम्ही इलो देवगड लिलावामध्ये आणि आता बघूया किती मासे येले असते मोठे मोठे, आम्ही दाखवतो. बघू शकता जाम गर्दी आहे. आता तुमचं दाखवतो मासे. जस्ट मला वाटतं पाती इलेले आहेत बंदरावर. आणि हे बघू शकता माकले आहेत, छोटे माकले आहेत, छोटे माकले. बानवशी नाही, पडियारी भोकरी आहेत. हे बघू शकता तांबवशी किती आहेत बघा, 1-1 किलोचे सगळे आहेत ते. कोलंबी आहेत, कोलंबी आणि पेटा वगैरे आहेत सगळे इकडे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ए कान आहे ना, बघू शकतास कान आहे बघा केवढी आहे ती. किती किलोची असतात? अरे राहुल, किती किलोची असतात? 30 किलोची. इकडे पालू आहेत. एवढी हा रे, जाम मोठी आहे. 15 किलोचे. वाटलं एक्सपिरियन्स तुझा? खूप छान वाटतंय. हां, आणि तुमच्या सोबत आलाय तर अजून छान वाटतंय. चल आता तुला अजून दाखवतो मासे. तर आता बघूया आपण अजून पुढे दाखवतो का सुरमई वगैरे असतील. सगळी बायका बिका बसले आहेत मासे घेऊन. बोंबीलत वाटतं इकडे, हे बघा बोंबीलत नाही ती बोंबीलत. हे बघा इकडे सुरमई आहेत. सुरमई बघा केवढी आहेत ते, 4-5 किलोच्या. बघा तिकडे पण काय खायचो मासो यो? सोनप ना. बघू शकतास केवढी कुठं पडले ते. आधीच काढला नाही फोटो, आता काढतो. आता मी आताच दिलंय, मी आताच दिलंय. हा घेते. मस्त मोठी मोठी कुठं पडली आहेत. घेतलं असते पण पैसे नाहीत माझ्याकडे. छोटी मोरिया, लोकांचा मासो काय समजत नाही, पहिल्यांदाच बघतोय. कोळंबी वगैरे
शकतास देवगड बंदर आणि पाती त्या साईडला असतात पुढे ते बघा. आणि तिकडसून जे मासे असतात ना ते हे छोट्या होडींवर घेऊन येतात क्रेटमध्ये भरून. पाती इकडे येत नाही जवळ, पाती लांबत लावतात. आणि जास्त पाती दिसत नाही अजून होत वाटतं. मासेमारी करतात बाहेरच समुद्रात. ते मग उद्या येतील सकाळी. आणि आपल्याबरोबर आहे साहिल साखरकर, मुंबईत तो पाहुणा. तो कसा वाटला एवढे एवढे मोठे मोठे मासे बघून? कधी बघले होतंस का आधी? मासे तर बघितलेले पण एवढे मोठे नव्हते बघितले. काय सांगतोस? खरं. आणि काय घेऊची इच्छा काय झाली होती काय? पण पैसे तर खूप आहे पण पैसे नाहीत. बेरोजगार मित्र मंडळ. आता हे लिलाव झालेलो आहे आणि हे सगळे जे मासे आहेत ते बघू शकतात. त्या ह्याच्यात भरतात, गाडीमध्ये भरतात. आणि आता मुंबई वगैरे म्हणजे तुम्ही मुंबईतले असाल ना तर हे असे म्हणजे आमच्या देवगडसून किंवा असे जे किनारपट्टे रत्नागिरी वगैरे तिथून हे जे मासे जातात आणि तुमका मग ते फ्रेश नाही गावात, तुमका ते फ्रीजमधले 7-8 दिवसांनी तुम्ही हां म्हणजे उशिरा भेटतात तुमका. म्हणजे टेस्ट चेंज होता फ्रीजमध्ये ठेवल्यावर. तर ताजी गावची मजा एक वेगळी असता. तर ती तुमका कोकणातच येऊन भेटत. आणि आता सध्या तरी मग वाटतं 4 वाजलेत, त्याच्यामुळे थोड्या वेळानं आता काळोख पडत. तर मित्रांनो हे होतो आजचं व्लॉग. म्हणजे छोटं व्लॉग बनवलं आहे, जास्त काही मोठं बनवणार नव्हतं आहे. अचानक ठरला पण अचानक ठरला आणि तुम्ही मासे एवढे एवढे बघलात, मोठे मोठे मासे होते. आणि मी पण बघितलं आहे. मी पण येणार नव्हतं आहे, कार्तिक आता विचारलं नाही येणार असं लिहिल्यावर. म्हटलं चला एक व्लॉग बनवून टाकूया. तर अजून पण तुम्ही लाईक नाही केला असं लाईक करा व्हिडिओ. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.